मोठ्या मोठ्या रस्त्यात छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात। भाऊ पेलेला असल्यामुळे गाडीवरनं पडला होता। तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आपण सगळ्या मावश्या घेऊन निघालो होतो मामांच्या दर्शनासाठी, पण आमचं नशीब बी इतकं पांडू की आम्हाला पहिल्याच गेटवर ट्रेन लागली। हा कार्यकर्ता ट्रेन बघून पण असा ओरडत होता की जसं काय त्यांनी कधी ट्रेन बघितली नाही। पण आमचे कार्यकर्ते काय मागं सरणारे नव्हते। कार्यकर्त्यांनी फरसाणाचा पुडा आणला होता आणि तोच खाण्यासाठी आम्ही ना खाली सांडू नये म्हणून लक्झरीचा पडदा काढला होता। फरसाणाचा पुडा खाऊन पण कार्यकर्त्यांचं काय भागलं नव्हतं। मग कार्यकर्त्यांनी पूर्ण येणारे केळं आपल्याला घेतली खायला। केळं खाऊन घेतल्यानंतर कार्यकर्त्याला एका फोन आला होता। कार्यकर्ता फोनवर पण असा बोलत होता जसं काय हायकोर्टाचा फोन आला। त्यानंतर आपण पोहोचलो हॉटेलवर याचा सोमा शेटकर जबाबदारी दिली ऑर्डरची। हॉटेलवरचा कार्यक्रम उरकून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पान शॉपकडं मोर्चा काढला। पान शॉपवर खजिनदार सुद्धा असे पैसे काढत होता जसं काही बंडल काढतोय। त्याच्या खिशातनं तर काही लवकर पैसे निघत नव्हतं। नंतर निघलं तर पण लय मोठी रक्कम होती। कोणी चोरी करू नये म्हणून त्याने मागल्या खिशात ठेवली होती। मग त्याने 20 रुपये देऊन सगळ्या कार्यकर्त्यांसाठी इलायची घेतली। कार्यकर्ता स्वतःच्या हाताने सगळ्यांना इलायची वाटत होता, त्यामुळे काही कोणाला जास्त जाण्याचा काही प्रश्न येत नव्हता। आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळं एवढंच आहे। आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तर अजून लय कारस्थाने आहेत। हेच पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा। धन्यवाद, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये।